हॅलो हॅलो कितीशी मिनिटं दिली हो? राहिले तुम्ही सांगा. कोकण धनगर समाज व्यक्ती मंडळ मुंबई सन्माननीय माजी अध्यक्ष संजय दादा खरात दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. संजय दादा आपल्याला मानाचा मुजरा. हा निधी दादा दुलभ बरीचशी मंडळ आहे. सचिन दादा साळवे आहेत. आमचे बरीचशी मंडळ आहेत. मी नाव हा घेतलं दादा तुमच्यासाठी असते 100 रुपये. निधी दादा सुंदर बाग आहे का ना. फरानो शीट डाऊन किती मिनिटं आहे सचिनजी 15. पुढील वारी फक्त 15 मिनिटं आहे. बस झाली. 15 मिनिटं. फरानो शीट डाऊन. फरानो शीट डाऊन 5च मिनिट. हॅलो बघा प्रफुल्ल मला ती बुवांच्या तवनाची चाल दे. पहिल्यापासून घेऊ कसं आहे का फक्त शायरांना त्यांची बघा आज बारी बुवाने सुंदर केली आहे ना. विनोदा तुम्हालाही संतोषदा क्या बात आहे. अशोक दादा आखाडे कोणजर धनगरवाडी मी 2 कार्यक्रम केले मित्रांनो. बाळूमामांचं गाणं झालं पाहिजे. मी आणलंय. तुम्ही म्हणायच्या अगोदर तुमच्या मनातलं मी जाणलंय. तुम्ही बोलायच्या अगोदर मी जाणलंय. 251 रुपयांचं हे भारदार पारितोषिक. अशोक दादा आखाडे कोणजर धनगरवाडीतली बरीचशी मंडळ आले. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते श्री दिलीप खेडेकर भोमडी गवळवाडी दापोली दादांच्या माध्यमातून 200 रुपये आले. धन्यवाद. ऐका काय रे ते म्हणतात ऐका आदमापुराला जाईन बाळू मामा पाहीन फुले भक्तीची मी वाहीन तुझ्या चरणाशी राहीन अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन. थँक्यू संतोष दादा कोल्हापटे. थँक्यू तुम्ही दिला स्टँड. आता तुमचा वाजवतो बँड. संतोष दादा संतोष बुवा कोल्हापटे धन्यवाद तुम्हाला देतो. काय म्हणतोय अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन वाहीन. बघा मी काय म्हणतोय बघा सत्यवनारा निकम आमचे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. गेल्या वेळची जी मागची अमावस्या गेली आमचा अगदी ठरलं होतं जवळजवळ पाऊस थोडासा वाढला आणि मलाही एकदा जाण्याची इच्छा आहे. मी त्या अमावस्येला फार मोठा तिथं उत्सव असतो असं मी ऐकलेलं आहे. मी गेलो नाही अजून. दादा मला बोलले एक दिवस जाऊन नेहमीच त्यांचा स्टेटस असतो आणि त्यांचं काय त्यांचं काय भक्ती असेल किंवा त्यांची काय श्रद्धा असेल ते त्यांचं त्यांना माहिती. मला म्हटले बुवा जाऊन या. मी विषय कसा आणलाय तो बघा बुवांचा कट केलाय तो ऐका. जरी शिळ पाक खाईन तव चरणाचा दास होईन. जरी शिळ पाक खाईन चरणाचा दास होईन. स्वर्ग सुखामध्ये तयांच्या नाहीन स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाहीन. पण जन्मास येऊन एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन त्या बाळू मामा डोळे भरून पाहिन. एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिन. त्या एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिन. एकदा तरी आत्मापुरा जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिन. वा इच्छा आहे ना माझी सुद्धा आहे आणि मला जायचं आहे. तो भांडारा लावायचा आहे एकदा सुद्धा कपाळाला. मी दुश्मन नाही तुमचा मित्रांनो. पण शाहीर तुम्ही कधी सांगा मी तुम्हाला असं बोललो तुम्ही गाण्यात ऑनलाईन पेड संकेत दादा गोरे आहे का नाही. आपलाच जोर आहे. आपलाच जोर आहे. ऐका संकेत दादा दादांच्या माध्यमातून आलेत 500 रुपये. ऐका
समाजाच्या विरोधात नाही मित्रांनो. जे विषय गायले हा शक्तिधुराचा गाभा आहे, तो पुराणावर आहे आणि पुराणात मी बाणूमाई गायली, तुम्ही मल्हारी गा. मग तिथं तुम्ही म्हणा तुम्ही आरुतुरच बोललो, अरे गणपतीला आपण गणूल्या गणा बाप्पा आपण आरुतुरच करतो ना, तसं मी बोललेलो आहे. मग त्याचा तुम्ही वापर नाही करायचा. मी तुम्हाला असं वैयक्तिक कधी बोललो गाण्याशिवाय की तुम्ही धनगर आहो, तुम्ही येडा आहो, असं आहो तसं असं बोललो नाही. ज्या काही गोष्टी असतील त्या गाण्यातून बोललोय, तुम्ही मनाला लावून घेतलंय फक्त. हा तुमचा म्हणजे त्याला मी माझा दोष नाही ना, त्याला माझा दोष. मी कधी गाण्याशिवाय तुम्हाला वेगळं काय बोललोय काय विचारा, कधी सांगा. तुम्ही ह्याच्यावर बोला ना. तुम्ही कुठं तिरस्कार त्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटला. हा मी जे विषय घाले शेवटीला भेद आहे, तो भेद आहे थोडंसं ते होतच नाही का. कसं नाही म्हणताय तुम्ही, सगळीकडे होतं ते, प्रत्येक जण करतो ते. आणि म्हणून बघा जास्त घेत नाही. सुंदर गण बुवानी गायलाय, आगमनाचा गण आहे. काय फुलावानी होईल मन, उतरून जाईल ओझ, आनंदून जाईल क्षण, तुला पाहता रोज, सोन पावलं येईल घरी, गणराज राजाधिराज. आता येईल तेव्हा येईल, 2 महिने आहेत अजून, एवढ्या लवकर घाई नका करू तुम्ही, येईल तो. हा म्हणून काय उत्तर नाही. गवळण नका. बघा शाहीर नेताजी नगर धनगर समाजाचा या ठिकाणी बुवानी जाहीर केला कार्यक्रम. लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे, महाकाळ बुवा आणि वैदेही शेलार बरोबर. तर परवाच्या कार्यक्रमात हे म्हणतात की आम्ही बायकांचा बाजार उठवला. मग आता बक्षीस कशी काय घेतली होती त्यांची. लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे बुवा, लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे. तुम्ही सांगता तुमच्यामुळे शक्तितुऱ्यात मी लांबोरे बुवाने ह्या बायकांचं कार्यक्रम बंद करून टाकलं. 25 कार्यक्रम आहेत मला. त्यांचं बक्षीस घेताना लाज नाही वाटली. जनाची नाही मानाची तरी वाटा हवी. कालच बोललो ना, काल बोलले मी बाजार उठवला ह्या बायकांचा. आणि लेडीज जेंट्स कार्यक्रमाची ऍडव्हर्टाईज तुम्ही आज करताय 200 रुपयासाठी. किती किती म्हणजे शोकांतिका केवढी आहे ती बघा. कालच्या कार्यक्रमात बोलले ऐका, गवळण देतो तुम्हाला. हा जास्त वेळ घेत नाही. सगळं उसनी गाणी ज्याचं गातो ज्याचं घेतो. माझंही मनाचं आहे, नाही असं नाही मित्र. जे आहे देतोय. जी परवा तुम्हाला तर नवीनच सगळे दिलेत. तुम्हाला ह्याच्याकडे गायले त्याच्याशी गायले त्याशी संबंध नाही. तुम्हाला जी दिलेत ती नवीन दिलेत. तुम्ही नारायण बुवांचं नाव मग कसं लावलं. परवाच्या गाणं सुवर्णाचं गण तुम्ही मग उस्ती आणता का, कुठं हातपाय जोडून आणता त्यांच्याकडनं आणताय ना. मग हा विषय मग माझी मी ज्याचं गातोय त्याचं नाव मी घेतोय. त्यात तुम्हाला काय करायची गरज आहे. तुम्ही त्याचं उत्तर द्या. तिथं कमी पडताय तुम्ही, म्हणून मी उसनी करताय. तुम्ही ती उसनी फेडा ना, त्याचं उत्तर द्या ना. तुम्ही त्या गाण्यांची उत्तरं द्या. म्हणजे उत्तर नाही तुमच्याकडे म्हणून तुम्ही हे बोलताय. तुमच्याकडे बोलायला काय नाही. ऐका. आणि म्हणून बघा गवळण काय रे ती चाल कुठली रे. काल रातीला अंटीची हे ना. हा दादा काली 5 गातील कुठे गेले. हो धुलप लगेच घेतोय. काली 5 गातील बुवा, हकतील. सुशांत दादा शिंदे पोलादपूर. काय तुमचं काय गडशी साऊंड 200 रुपयांचं पारितोषिक तुमच्यासाठी घेऊन जा. नंतर जमा करतो तुमच्यासाठी. टेन्शनला आला गडी. तर तुला गाणं गायचं आहे असं काय करतो. झोपाले उभा राहा राहू टेन्शनला. बरं ऐका गवळण ऐका क्या. नाही काल रात्रीला. हा या तुला न दिसला बापाचा बाप. बघा मलाही उत्तर देतात की मी गवळण गायले बुवा ना. हातात घेऊन परात म्हणजे काय बुवा ताट. हो अहो 9 लाख गायी आहेत श्रीकृष्णाकडे. मग तू आमच्या घरात का भीक मागायला येतोस असं गवळणी म्हणतात. साधा विषय. त्या परातीचा विषय एवढा कशाला वाढावा हवा. परात नको तर तुम्ही ताट घ्या, एखादी ताटली घ्या, टोप घ्या घाई का नाही. अरे विषय गायलाय तू हातात घेऊन परात. आमच्या घरात काय तर तुझ्या बापाच्या 9 लाख गायी आहेत, आमच्याकडे भीक मागायची काय गरज आहे. गवळणी म्हणतात. साधा विषय आहे. त्याला उत्तर कसं देतात चुकीचं आहे ते. जाऊ द्या सुद्धा त्यात बोलत नाही. तुमच्या गवळणीचं उत्तर कसं आहे द्यायचं. तुला काय रे. हा तुला न दिसला बापाचा बाप. ना मनाशी लावून चाप असं काहीतरी विषय होता. शब्द नाही ऐकायला. किती बी लावला
जीव तरी बी काळा स्वभाव दिसलाय ग कपटी डाव तुझा फसलाय ग तुमचा बाजार बसलाय ग आता बघा मित्रांनो बाजार गवळणी कुठं बसवायच्या गोकुळात जास्त नव्हता फार करून मथुरेच्या बाजारी लोक गवळणी जायच्या कृष्ण तेव्हा गेला नव्हता कंसाला मारायला गेला तेवढाच तोपर्यंत काय बाजार बघाय हा गेला नव्हता गेला होता घरात आणलास नाही बाजार बघाय मथुरेत बाजार भरायचा गोकुळात होता नाही असं नाही मी म्हणत गोकुळात होता पण ह्या सगळ्या गवळणी जो गोरस घेऊन जायच्या त्या मथुरेच्या बाजारला जायच्या हा बाप मामाला मारायला गेला तेव्हाच मामा कोण आहे यांचं मामा आलेत काय सांभाळा भाच्याला हो तुमचाच गेम करील तो जसा कृष्णान केलाय तसं हा मग जेव्हा मारायला गेला कंसाला तेव्हाच गेला मथुरेमध्ये आणि बाजार हे लोक मथुरेत भरायचा बाजार हा गवळणींचा तरी पण मी विषय कसा देतोय तर ऐका म्हणून म्हणतोय बुवा हे विश्लेषण द्यायला पाहिजे तुम्हाला हे समजायला पाहिजे तुम्ही काही म्हणता माझी चुका काढताय ना तशा तुमच्या काढतोय मी ऐका कसर काना तुझ्या आलं नाही ध्यान तेव्हा गेलास होतास तू आडराना कसर काना तुझ्या आलं नाही ध्यान तेव्हा तू गेलास होतास राना फिरवली पाठ आणि चुकवली वाट आज कोण कवी आहे माझ्याकडं तरी पण उत्तर कसं आहे फिरवली पाठ तुझी चुकवली वाट भक्तिभाव मनी भासवला हा भक्तिभाव मनी भासवला अरे गड्या तुला पोरींनी फसवला गड्या तुला पोरींनी फसवला नि अख्खा बाजार वसवला तुला पोरींनी फसवला हा अख्खा बाजार वसवला तुला पोरीने फसवला अख्खा बाजार बसवला तुला पोरीने फसवला अख्खा बाजार बसवला अरे रे काना आलं नाही ध्यान तेव्हा गेलास तू निघून गेलास तू आडराना फिरवली पाठ चुकवली वाट भक्तिभाव नाही भासवला भक्तिभाव मनी भासवला तुला पोरींनी फसवला अख्खा बाजार वसवला तुला पोरींनी फसवला अख्खा बाजार वसवला तुला पोरीने फसवला अख्खा बाजार बसवला तुला पोरीने फसवला अख्खा बाजार बसवला तुला पोरीने काय ला हे काय तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे या घराण्यावर काय हे काय ओके हा ते गाणं घ्यायचं का म्हणता बरं फरमाईश घेत राहिलं तर लय होईल आणखी. मग घेतो चल सचिन दादा पण आलेत तेच गाणं आपण दिलं आणि दादांसाठी सुद्धा दिलं काय आला बसून मुश्कावर गाडीवाल्यांचं सजलंय घर आला बसून मुश्कावर 9:30 घेतले 9:30 सकाळी गाडीवाल्यांचं सजलंय घर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर 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 आला वर्षाने लंबोदर गाडीवाल्याचं सजलंय घर आला वर्षाने लंबोदर गाडीवाल्याचं सजलंय घर दर दरारी दर दर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर तुझ्या कृपेची छाया
शिंदे कुटुंबावर उर्वी शारवी दोन्ही कन्या रत्न या घराला मनोभावे पूजती माझ्या गौरी हराला सुशांत सुयोग हे सुकुमार गाडीवाल्यांचं सजलंय घर साक्ष देतो या मोरगिरी नाही 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 चुकतंय काहीतरी तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर हे तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर हे तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर हे तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर हे तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर बस नको संपवाल सगळं हा 18 तारीख सांगितलं हे बघा हे किती आलं बघा मोजा बघता आता पोरांनो. किंमत करतोय लक्ष्मीची म्हणून म्हणतो हा 18 सप्टेंबर बुवांची आणि माझा झंगट आहे म्हणजे झंगट म्हणजे भारी आहे तुम्ही हो काहीतरी समजा असं ऐका यशवंतदादा जाधव या ठिकाणी आलेले आहेत 21 दिवसांचा गणपती असतो घेतो शेवटची 5 घेतो 5च मिनिटं बस झाली मला भरपूर झाली ऐका नाही हा नाही रे वेगळा दे दुसरी वही दे हे वही इथं यायचा द्या इकडं मस्त घेतो हा बघा हा वया नको वया लय आहेत आपल्याकडं वयांना काय कमी नाही आपण वयामध्येच राहिलेला वयामधलाच बुवा आहे आपण काय म्हणतो ऐका शायरांनी हा गाणं काढून ठेवा त्यांनी मला काहीतरी बोललं मगाशी थांब 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 मांडव्यात महेश दादा मांडवकर आलो ना मांडव्यातली बारी आपण मांडव्यातली बारी बुवांची माझी बरोबर तर मला म्हणतात काय प्रॉब्लेम बसा घेतो 5 मिनिटं सांगतोय खरं ह्याचं स्पष्टीकरण मागतायत साधनगर असा धनगर नाही म्हणत मी साध नगर सांगतोय खरं साधनगर डोक्याला बांधून पगडीला परंतु विषय काय झाला माहितीये का आता महाराष्ट्र शासनाचा GR आहे गाय आहे का रे गावागावात जे कल लावतात ना पाषाणाला कल ते आता शासनाने बंद करून टाकलं शाप गुरुवाना बिरवाना ठोकून टाकला शाप टाळं ठोकून टाकलं तो विषय मी गायला सांगतोय खरं साधं नगर डोक्याला बांधून तो गुरव गावचा गुरव आहे ना तो वैर देवा ह्या लांबोरे बुवाला कुणाची नड आहे र घरच्या देवाची का बाहेरच्या मगचे 12 भानगडी 12 गावचं 12 तसा आता बुवा आम्हाला पण येतो हा मग ह्या उजव्या पायाच्या डाव्या पायाखाली अंगठ्याखाली दाबून ठेव आणि बुवाला माझ्या सुखपती दे असा तो गारानं घालतो पाषाणाला कला लावतो मला डावा दे उजवा दे त्याच्यावर शासनानं बंदी आणलाय आणि तो विषय मी गायला डोक्याला बांधून पगडीला बोच पुसतोय अजूनही दगडीला म्हणजे दगडीला त्या पाषाणाला कळ लावतो असा माझा विषय आहे बुवा काय तुम्हाला दुखला ह्याच्या दगडीला पुसायचा नवीन आणला विषय बुवा हा दगडीला पुसायचा जंगलात राहायचा आणि हा गायचा गडी उघड्या बसायचा यांना नवीन लिहिला विषय परवा बोललो त्यांना ते पूर्वीची देवळं ही रानामध्ये असायची राहाटामध्ये मंदिरं असायची आणि मग तेव्हा तो गावचा गुरव त्या देवाचा गुरव माझ्या लांबोरे बुवा कुणी र काय वाईट केलाय त्याचा इडा पिडा जाऊ दे र देवा आणि हा उजवा दे हा डावा दे बंद झालाय कार्यक्रम आता शासनानं GR आहे शासनाचा मग मी असं बोललो की ह्यांना लागतो मग GR आहे ते आहे ना आणि त्या गोष्टी बंद केल्या म्हणून तसा विषय दिलाय आणि नवीन घेऊ का तो नको नाही ना मित्रांनो ऐका याने मी का सांगतो मित्रांनो मी विषय दिले ऐका मी बर्गेवाडीचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो खास करून त्यांनी एवढा विरोध असून सुद्धा मला म्हणजे समाजामध्ये आता म्हणतात सचिन बोला ठेवायचीच नाही म्हणतो तेव्हा ते तो विरोधात बोलतो अरे काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या मी काय बोलतोय काय शिव्या देतोय तुम्हाला का वव्या खातोय मी काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्यावायचा
मी काय शास्त्र सोडून कुठला विषय सोडून गातोय का? डायरेक्ट बोलतोय का बुवा ना? गाण्यामध्ये बोलतोय आणि त्याला पण अर्थ आहे ना काहीतरी. बुवा कसे बोलतात ते तुम्ही मस्त शिट्ट्या मारताव, टाळ्या मारताव. याची निसते आईस धनगाराच्या, तेव्हा टाळ्या मारताव. मग मी नाही बोलायचं. सगळा विषय मिटला होता का नाही? 2 वर्ष झाली नाही या गोष्टीला, मग तुम्ही का गायचं ते? आणि मी बोलायचं नाही म्हणतात, ही अपेक्षा कशी असेल? आणि मी तसं ऐकन जातीवंत मराठा आहे, मरण मोडेल पण वाकणार नाही साला. माझा काय समाज नाही, माझा समाज नाही. मग हे म्हणतोय मग तो नको समाज आपल्याला. आपण बाऱ्या करू ना, चांगल्या प्रमाण आपण बाऱ्या करू. अरे ही जोडी लोक मागतायत, लोक भेटत नाही लोकांना, लोक मागतायत जोडी. 7-10 कार्यक्रम माझ्या बरोबर आहेत भुवनसरी माझे. उगाच आहेत काय? मी काहीतरी समाजाला देतोय म्हणून आहेत ना का? मी असा काहीतरी येण्यासारखं आपला मग पागल झालोय, मला याड लागलाय म्हणजे नाही, असा विषय आहे का? मग मी विषय कसा देतोय काय का? मी नाही म्हणून म्हणतोय समाजाचा माझा आदर आहे. तुम्ही काही म्हणा, मला वाईट म्हणा, चांगलं म्हणा, शाहीर तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला काही बोललो हो उद्या, तुम्हाला 2-4 शिव्या पण दे का? खासदार देतात शिव्या, तर आपण द्यायला काय आहे? चला खासदार लाईव्ह मध्ये शिव्या द्यायला लागलं. काय बोललं राहिलं का? संजय राऊत काय आणखीन ते संजय तर लय भारी आहेत ह्या ह्याच्यातलं. तो संजय एक ह्याच्यात होता कुठं महाभारतातला, त्याला दिसायचं सगळं. आणि हे संजय लय भारी आहे आताचं. काय जो कोण एक ठोशाच मारतोय, काय एक जो म्हणतो बॉम्बच टाकी, एक तर काय भारीच आहेत संजय. आणि ह्याच्यात कोण संजय आहे काय? नाही, नशीब. 2 मिनिटं शेवटची. हा ऐका, मग संस्कार आपण म्हणजे मित्रांनो काय म्हणतोय मी, पण हे केलं आपण, पोहोचवलं लोकांपर्यंत. समाजाशी माझं देणे घेणं नाही बघा. हे संस्कार मी माझ्यात नुसतं माझ्या पिढीला नाही तर माझ्या पुढच्या पिढीला देतोय. 2 मिनिटात फक्त. बाबू कमावून उडा ना उडा. बुवा नाही, वेळेचं उठा. भान ठेवा. शेवटची या 2 लवकर. मिनिटं आपल्याकडे आहेत फक्त. बुवा वेळेचं भान ठेवा. 2च मिनिटं. रोबा बरं घेऊया गाणं, घेऊया फक्त एकच गाणं घेतो. काय म्हणायचं आहे का? गोरी हे कलैया, हे कोणाचं आहे? पैना दो तुझे हरी हरी चुडिया. सचिन दादा एकच गाणं देतो, त्याचं उत्तर द्या. गावोगावात देवळं आहेत शंकराची. शंकर श्रेष्ठ करतात हे. आदिमाया माझी शंकर श्रेष्ठ करतात हे. गावोगावात देवळं आहेत. देवळात शंकराची पिंडी आहे, शंकराचं मूर्ती आहे. पण नंदीची जागा कुठे आहे हो? देवळाच्या बाहेर. उन्हात कान तुटलाय, पाय तुटलाय. आता कशी अवस्था आहे तुम्हाला तर माहिती आहे. तेव्हा शिवरायांच्या काळात कशी होती ती, आता पण तीच अवस्था आहे. मग शंकराला प्रश्न करते आदिमाया, की त्या नंदीला प्रश्न करते, एवढा तू त्याचं वाहन, एवढं मोठं, एवढं वजन तू घेऊन या विश्वाच्या नायकाला घेऊन चालतोस तू, आणि तुझी जागा मंदिराच्या बाहेर का? असा विषय आहे बघा. शायद त्याचा भागाला भाग लय तुम्ही देत असता, ह्याचा भाग द्या भाग. ऐका, गोरी है कलैया पहना दू तुझे हरी हरी चुड़िया. अरे गोरी है कलैया पहना दू तुझे हरी हरी चुड़िया. अपना बना ले मुझे बालमा. 2च मिनिटं. खरं सांग तुझ्या माईला, माया म्हणते, खरं सांग तुझ्या माईला मी तुझी माया आहे. पार्वती म्हणते नंदीला, मी तुझी माय. खरं सांग तुझ्या माईला, तुला र कोणी काढलाय वाईला. खरं सांग तुझ्या माईला, तुला र कोणी काढलाय वाईला. हो नको मान हलवू नंदी बैला. खरं सांग तुझ्या माईला, तुला र कोणी काढलाय वाईला. नको मान हलवू नंदी बैला. खरं सांग तुझ्या माईला, तुला र कोणी काढलाय वाईला. तुला र कोणी देवळाच्या पुढं तुझं झालं कोण मोड. देवळाच्या पुढं तुझं झालं कोण मोड. बघत बसलास जोड. म्हणे तुझी माऊली नाही ते सावली. एक झाड सुद्धा दिसे न पाहायला. सांग तुझ्या मायला, कुणी काढलाय वायला. नको मान हलवू नंदी बैला. खरं सांग तुझ्या मायला, तुला रे कुणी काढलाय वायला. नको मान हलवू नंदी बैला. खरं सांग तुझ्या मायला.
तुला कोणी काढलाय वायला नको म्हणालो नातेवाईला, सांग तुझ्या मायला, तुला कोणी काढलाय वायला. नको म्हणालो नातेवाईला. मायलेकाच्या भेटीत आडवा सह्यगिरी तो खडा पण नार असून ही लाजविले नरदुर्ग अशा रायगडा पाजाया दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा पाजाया दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा पाजाया दुधाचा सडा लेकडी जणी उतरली गडा, पाजाया दुधाचा सडा लेकडी जणी उतरली गडा. ए चल रे गोपाळा घेऊन मला यमुनेच्या काठावरती फिरायला अशी तुला जवळ घेईन तुला हवं नको ते देईन मनातलं सार तुझ्या समोर मी बोलून मोकळी होईन अरे चल चल माधवा चल्ला केशवा चल चल माधवा चल्ला केशवा हो, चल चल माधवा चल चल हे बक्षीस फरमाईश होती म्हणून वेळ नाही मित्रांनो मी ही तुमचा आणि पुन्हा एकदा माझ्या बर्गेवाडीच्या सगळं समस्त माझ्या या शिलेदारांना मी विनम्र अभिवादन करतो तुम्ही माझी निवड केली मला ही सेवेची संधी दिली माझी सेवा या समाजाने पूर्ण अगदी शांत चित्ताने ऐकली एकही प्राउंटिंग नाही शिट्टी नाही अगेन्स्ट कमेंट नाही मला वाटलं होतं की आज बुवा समाजाचे शाहीर आहेत आणि म्हणून निश्चितपणे मला विरोध होईल किंवा पण तसं काहीच नाही झालं मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो या बर्गेवाडी मंडळाचे आभार मानतो आणि माझी दुसरी फेरी संपवतो बुवांचा मी काटा काढणार काळजी करायची नाही धन्यवाद धन्यवाद बुवा.